हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण एक सुंदरसा पाऊच तयार करणार आहोत, तो बी समोसा पाऊच। बघा, हा थोडासा वेगळा पाऊच आहे समोसा पाऊच। याच्यात आपण जी लांबी आणि रुंदी ती थोडीशी वेगळी घेतलेली आहे। चला तर सुरू करूया। बघा, मी एक फॉर्म सीट घेतलेला आहे आणि शॉपिंग बॅग घेतलेला आहे आणि एक मेन कापड घेतलेला आहे। त्याला आपण शिलाई मारून घेऊया। तर बघा, इथे मी दाखवलेलं आहे 8.5। बघा, तुम्हाला खूप असं अनोखा पाऊच बनवायचं असेल तर त्याची जी रुंदी आहे 8.5 आपण घेतलेली होती, ती थोडी जास्त घेतली तरी चालेल, म्हणजे 9 इंच 10 इंच। तर बघा, हा एक छोटासा स्क्वेअर बॉक्स घेतलेला आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक चेन। तर मी चेन घेतलेली आहे व्हाईट कलरची, तुम्ही कोणत्याही रंगाची घेऊ शकता। तर मी 8 इंचाचं माप चेन घेतलेली आहे। तर बघा, ही जी चेनीचे आपण 2 भाग केले, त्याच्यानंतर हा पार्ट आपल्याला इथे जोडायचा आहे। तर बघा, खूप जणांना इथे माहीत नाही कसं, तर इथे स्क्रीनवर दाखवल्यानुसार बघा, मी आधी सरळ ठेवली, नंतर पलटी मारली। अशा पद्धतीने चेन आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे या कापडाला। त्यानंतर टॉप स्टिच करायचं आहे। तर पलटी मारून घ्यायचं आहे आणि टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने टॉप स्टिच करायचं आहे। परत दुसराही पार्ट सेम आपल्याला इथे बघू शकतात की मी आधी सरळ ठेवून घेतली, नंतर अशी पलटी मारून घेतलेली आहे। तर अशाच पद्धतीने मी चेन जोडून घेत असते, म्हणजे जेणेकरून मला बी समजतं आणि काही चुका होत नाही। खूप जण असं होतं की चेन उलटीच जोडली जाते, तर अशा पद्धतीने जोडा, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल। आणि या ठिकाणी आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। बघा, टॉप स्टिच झाल्यानंतर इथे आपल्याला दोन्हीही साईडला ही समोरासमोर ही बाजू अशी घ्यायची आहे आणि याच्यामध्ये ॲड करायचं आहे रनर। तर बघा, मी 5 नंबरचे हे रनर ॲड करत आहे या ठिकाणी। तर बघा, रनर ॲड झालेला आहे। नंतर आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे। तर बघा, उलटं करायच्या आधी व्यवस्थित काळजी घ्या की चेन निसटली नाही पाहिजे आणि हळूच पद्धतीने आपले हे जो पार्ट आपण तयार केला होता त्याला उलटं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। बघा, आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे। तर शिलाई मारायच्या आधी आपण याचा थोडासा मध्य काढून घेऊया। तुम्ही चॉकच्या साहाय्याने किंवा पेनाच्या साहाय्याने बी निशाण करू शकता। तर इथे मी चॉकच्या साहाय्याने पेनाच्या साहाय्याने निशाण केलेलं आहे आणि या ठिकाणी चेनीच्या ठीक समोर ठेवून इथे शिलाई मारलेली आहे। तर बघा, या ठिकाणी शिलाई मारलेली आहे। तुम्ही एक्स्ट्राचं कट करू शकतात आणि किंवा या ठिकाणी पायपिंगसुद्धा करू शकतात। बघा, दुसरा पार्ट आहे, तिथे आपल्याला एक हँडल जोडायचं आहे। छोटंसं हँडल मी तयार करून घेतलेलं होतं आधीच। तर हे आहे छोटंसं 8.5 इंचाचं आणि याला अशी पलटी मारून घ्यायचं आहे आणि ते कसं जोडायचं आहे मी तुम्हाला दाखवते। बघा, या ठिकाणी आपण सरळ मारलेने या ठिकाणी अशा पद्धतीने चेनीकडे पकडायचं आहे आणि दुसऱ्या साईडकडे ठेवायचं आहे। तर बघा, हे मी मध्ये टाकलेलं आहे। तुम्ही जी शेवटची बाजू आहे त्या ठिकाणी अशी नॉट ठेवायचं आहे आणि पूर्ण इथे शिलाई मारायची आहे। जसं स्क्रीनवर दाखवलेलं आहे त्यानुसारच तुम्हाला हे करायचं आहे। तर बघा, दोन्हीही साईडने मी मस्त लॉक करून घेतलेलं आहे चेन। वाटलंच तर तुम्ही या ठिकाणी पायपिंगसुद्धा करू शकता। तर मी पायपिंग नाही केलेलं आहे, तुम्हाला डायरेक्ट हा पाऊच करून दाखवते। आणि बघा, खूप सोपं आहे, कोणाला बी बनवता येईल आणि तुम्हाला दाखवलं आहे की मी फक्त 4-5 मिनटामध्ये हा पाऊच करून दाखवलेला आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे। याच्यामध्ये तुम्ही चॉकलेट ठेवू शकतात, छोटे छोटे सामान ठेवू शकतात, बॅगमध्ये ठेवू शकतात, तुमच्याकडे जे छोटे छोटे पर्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा असे पाऊच तुम्ही ठेवू शकतात। तर बघा, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। आणि हा याच्यासाठी फक्त एक छोटासा तुकडा लागलेला आहे, तुम्ही तर आधी सुरुवातीला पाहिलंच असेल। तर या छोट्याशा तुकड्यापासून आपण एक खूप अनोखा असा पाऊच तयार केलेला आहे। काही पाऊच खूप सारे तयार केले होते, त्याची इमेजसुद्धा मी दाखवणारच आहे तुम्हाला। तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे पाऊच तयार करून सेल करू शकतात किंवा तुमच्या मुलांसाठी, तुमच्या घरच्यांसाठी असे छोटे छोटे पाऊच तयार करू शकता। त्याच्यात तुम्ही भरपूर असं सामान ठेवू शकतात। परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत।